जो आनंद सत्यप्रकाश विभुवाणी आधार नामकास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मी जे असे. तर रज्जूवर सर्प जसा भासतो तसं आत्मस्वरूपावर जगत आणि हा सगळा संसार सगळं दुःख भासलेलं आहे. लक्षामध्ये असं श्रीगुरूंनी सांगितलं होतं. काय त्या शिष्याने गुरूंना प्रार्थना केली होती की गुरु महाराज मला माझं दुःख जावं यासाठी उपाय सांगा. गुरूंनी सांगितलं अरे तुझ्या ठिकाणी दुःख नाहीच आहे, आपण मग दिसतं याची वाट काय लावायची. तुम्ही म्हणताय खरं संसार तुझ्या ठिकाणी नाहीच आहे, दुःख नाहीच आहे, पण प्रतीतील येतं ना माझ्या ठिकाणी. मग ती कुठं मानायचं सांगा. मग दिसतंय त्याची संगती काय लावायची. मग माझ्या ठिकाणी नाही मग कुणा ठिकाणी मानू. अरे कुणा ठिकाणी कशाला म्हणतो, ते नाहीच आहे. वंद्यापुत्राप्रमाणे त्याचा काय आहे, अभाव आहे, अत्यंत अभाव आहे. अहो मग वंद्यपुत्राचा अभाव आहे तर मग आणि वंद्यपुत्र दिसत नाही, मग तसं याचा अभाव आहे तर मग हे दिसायला नाही पाहिजे. पण हे दिसतंय ना, याची काय वाट लावायची. मग थांबून तुला सांगतो विवर्तवाद सांगतो तुला. मग सांगायला लागले विवर्तवाद. अरे बाबा हे दुःख, ह्या सगळा संसार, हे सगळं जगत हे तुझ्या अज्ञानामुळं दिसतंय. जसं दोरीच्या अज्ञानामुळं दोरीवर सर्प भासतो तसं तुझ्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं तुला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय दिसतंय, हे संसार जगत आणि दुःख प्रतीतीला येतं आहे. अलग लक्षामध्ये. पण त्यानं म्हटलं की मला महाराज तुम्ही रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला, दोरीवर जसा सर्प भासतो तसं आत्मस्वरूपावर दुःख भासले, हे सगळे जगत भासले, संसार भासले म्हणता. पण मला हे दोरीचा सापाचा दृष्टांत समजला नाही व्हा. का नाही समजला? कारण त्या रज्जू सर्पाविषयी शास्त्रकारामध्ये सुद्धा एक मत नाही, प्रत्येकाचं वेगळं मत आहे. दोरीवर सर्प कसा दिसतो ते प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे संगती लावतात. 5 जणं सांगितली त्यांनी, आहे का नाही. असत्ख्यातीवाले, आत्मख्यातीवाले, अन्यता ख्यातीवाले, अख्यातीवाले आणि सत्ख्यातीवाले. यांना दोरीवर भ्रम झाला आणि दोरीवर भ्रम झाल्याच्या नंतर म्हणजे दोरीवर सर्प भ्रम झाला म्हणण्यापेक्षा भासला साप. आणि नंतर दोरीचं ज्ञान झाल्यावर तो सर्प निवृत्त झाला. मग विचार करीत बसले सर्प भासला कसा. मग लागली मतं सांगायला, कोण काय सांगतंय, कोण काय सांगतंय. असत्ख्यातीवाल्याचं वेगळंच मत, आत्मख्यातीवाल्याचं वेगळंच मत, अन्यथा ख्यातीवाल्याची त्याचे दोन मतं, त्यांची वेगवेगळीच मतं, अख्यातीवाल्याचं वेगळंच मत, सत्ख्यातीवाल्याचं वेगळंच मत. आणि असे प्रत्येकाचं मत सांगितलं. एकानं दुसऱ्याचं खंडन करायचं आणि आपलं मत सिद्ध करायचं. यांची भांडणं सुरूच आहेत. कोणाचा काय निश्चय होईनाच, आहे का नाही. अजून त्यांची भांडणं काही मिटलीच नाहीत, अजून बी चालूच आहेत. तर त्यामुळं मलाही गोंधळ झाला आहे किंवा नेमकं चांगलं मत कोणाचं आहे रज्जू सर्पाविषयी. मग गुरूंनी सांगितलं की ह्याच्यातलं एक पण चांगलं नाही. रज्जू सर्पाविषयी उत्कृष्ट मत जर कोणतं असेल तर ते वेदांताचं, त्यांची अनिर्वचनीय ख्याती आहे. अनिर्वचनीय म्हणजे दोरीवर भासणारा सर्प तो अनिर्वचनीय आहे, म्हणजे त्याचं निर्वचन करता येत नाही. सत्रूपानंही करता येत नाही आणि असत्रूपानंही करता येत नाही. दोरीचं बघा ज्ञान झालं की त्याचा बाध होतो म्हणून त्याला सत म्हणता येत नाही या सापाला. आणि मग असतही म्हणता येत नाही. का असत म्हणता येत नाही तर असत असणाऱ्या वंद्यापुत्राची प्रतीतीच येत नसते. तर पण सर्पाची काय येते, प्रतीती येते, म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. असताची प्रतीती येत असते का, नाही, त्याची प्रतीती येते म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. म्हणजे दोरीवर भासलेल्या सापाचं निरूपण करता येत नाही. कशाच रूपानं करता येत नाही. आहे म्हणूनही करता येत नाही, नाही म्हणून बी करता येत नाही. सदरूपानं म्हणजे आहे म्हणून आणि असत म्हणजे नाही म्हणून. आहे म्हणता येत नाही का, बाधित होते म्हणून आहे म्हणता येत नाही. सत्य आहे म्हणता येत नाही, मग नाहीच म्हणा ना, पण दिसतंय ना, नाही कसं काय म्हणता येईल. म्हणून आहे असं बी म्हणता येत नाही, नाही असं बी म्हणता येत नाही. सत बी म्हणता येत नाही त्याला, ना असत बी म्हणता येत नाही. असा तो अनिर्वचनीय सर्प तिथं दोरीच्या ठिकाणी भासतो आणि त्या सर्पाची प्रातिभाषिक सत्ता असते. असं त्या अनिर्वचनीय ख्यातीचं अर्थ त्यांनी गुरूंनी सांगितला. मग शिष्याने शंका केली की गुरु महाराज ठीक आहे, तुम्ही अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ मला सांगितला त्यांची ख्यातीचा, पण मग तिथं सर्प आला कुठून, दोरीवर सर्प कुठून आला. मग थांब म्हणले, मग तुला त्याची रीती सांगावं लागेल, आहे की नाही. तुला काय सांगावं लागेल, रीती. मग सांगा म्हणले महाराज.
अनिर्वचनीय म्हणजे दोरीवर सर्प कसा भासतो, कसा तयार होतो. मग गुरु म्हणले थांब, तुला आता कसा उत्पन्न होतो सर्प ते तर सांगतोच, पण त्याच्या अगोदर पदार्थाचं ज्ञान कसं होतं ते सांगतो. कारण पदार्थाचं ज्ञान कसं होतं हे कळल्याशिवाय तुला अनिर्वचनीय शब्दाच्या अनिर्वचनीय पदार्थाच्या उत्पत्तीचा प्रकार समजणार नाही. अनिर्वचनीय सर्प कसा उत्पन्न होतो किंवा शुक्तीवर अनिर्वचनीय रजत कसं उत्पन्न होतं हा प्रकार तुला व्यवस्थित कधी समजल, जर तुला पदार्थाचं ज्ञान कसं होतं, पदार्थाच्या ज्ञानाची रीती जर समजली तर तुला हा पुढचा प्रकार समजेल. मग सांगा मला पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार सांगा अगोदर, पदार्थाचं ज्ञान कसं होतं. मग सांगायला लागले गुरु महाराज, कुठल्याही पदार्थाचं ज्ञान ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला आपली अंतःकरणाची वृत्ती नेत्राच्या द्वाराबाहेर जाते, त्या पदार्थापर्यंत जाते, त्या पदार्थाच्या आकाराची होते. पदार्थाच्या आकाराची वृत्ती झाली की त्या वृत्तीमध्ये असणारा म्हणजे पदार्थाच्या आकाराची जी वृत्ती झालेली असते, तदाकार झालेल्या वृत्तीमध्ये जो चिदाभास असतो, चैतन्याचा आभास वृत्तीबरोबर गेलेलाच असतो, मग त्या वृत्तीमध्ये असणारा चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. हे थोडक्यात सांगितलं. थोडंसं त्याचं स्पष्टीकरण असं करतात की चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देण्याच्या अगोदर त्या पदार्थाच्या ठिकाणी दोन आवरण असतात. एक असतं अज्ञानाचं आवरण आणि दुसरं असतं अज्ञानाचं आवरण. ती दोन आवरणं नष्ट करावी लागतात, मग चिदाभासाला त्या पदार्थाचं ज्ञान करून देता येतं. कळलं का? तोपर्यंत चिदाभासाला त्या पदार्थाचं ज्ञान करून देता येत नाही. त्या दोन्हीही आवरणं नष्ट झाली तरच चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. पण आवरणं असतात हे तुला अगोदर मी स्पष्ट करून सांगतो, कारण तुला लक्षात नाही यायचं ते आवरणं असतात म्हणून विश्वास नाही बसायचा. म्हणून अंधाराचं आवरण सांगतात. बघ, डोळे चांगले आहेत, वृत्ती पण चांगली आहे आणि नेत्राच्या द्वारा वृत्ती बाहेर गेली, पण बाहेर जर अंधार असेल तर अंधारातली कोणतीच वस्तू माणसाला दिसत नाही. फक्त त्या वृत्तीला चिदाभास युक्त वृत्ती नेत्राच्या द्वारा बाहेर जरी गेली तरी तिला फक्त अंधारच दिसतो, अंधाराशिवाय दुसरं काही दिसत नाही. आलं लक्षामध्ये? मग दुसरा पदार्थ कधी दिसतो? ज्या वेळेला ते अंधाराचं आवरण नष्ट होईल त्यावेळेला. मग अंधाराचं आवरण नष्ट कशाने होतं? अंधाराचं आवरण नष्ट होतं प्रकाशाने. अंधाराने सगळ्या पदार्थावर आवरण टाकलेलं असतं, कुठल्याही पदार्थावर अंधार आवरण टाकतो. मग प्रकाशाचं साह्याने ते अंधाराचं आवरण नष्ट करायचं. आणि प्रकाशाचं साह्य जर नेत्रवृत्तीला असेल, ऐका, नेत्राच्या द्वारा बाहेर निघणाऱ्या चिदाभासयुक्त वृत्तीला जर प्रकाशाचं साह्य असेल आणि असं प्रकाशाचं साह्य घेऊन जर वृत्ती बाहेर गेली म्हणजे प्रकाशाच्या साह्याने घडतं काय? अंधाराचं आवरण जातं. आणि अंधाराचं आवरण गेलं की प्रकाशाच्या साह्यानं वृत्ती समोरच्या पदार्थापर्यंत जाते. आलं का लक्षामध्ये? वृत्ती पदार्थापर्यंत इथपर्यंत आलं लक्षामध्ये? आणि मग वृत्ती पदार्थाच्या आकाराचे होऊन चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. पण हे झालं एक अंधाराचं आवरण. आलं लक्षामध्ये? दुसरं आवरण असतं अज्ञानाचं. तुम्हाला आता अंधाराचं आवरण कशाने नष्ट होतं कळलं? कशाने नष्ट होतं? प्रकाशाने नष्ट होतं. एक दुसरं आवरण असतं अज्ञानाचं. अज्ञानाचं आवरण ते कसं तुम्हाला स्पष्ट करून सांगतो जरा कसं असतं. बघा, आता एखाद्या माणसाची वृत्ती जर एखाद्या कुठल्या तरी विषयात गुंतली असेल आणि दुसरा विषय जर पुढं आला, त्या दुसऱ्या विषयाशी त्याच्या इंद्रियाचा संबंध जरी झाला, डोळ्याचा संबंध जरी झाला, तरी त्याला त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. जसं की एखादा मनुष्य बुद्धिबळ खेळत बसलेला आहे आणि बुद्धिबळ खेळत बसलेला असताना त्याची वृत्ती त्या वज्राच्या आकाराची झालेली असते, प्यादीच्या आकाराची झालेली असते. बुद्धी त्या बळामध्ये त्याची वृत्ती एकाग्र झालेली असते. आणि अशा वेळेला त्याचा मुलगा जवळ येऊन बसला, बोलायला लागला, काहीतरी काय म्हणतो तू, काहीतरी मागतो, किंवा एखादा त्याचा मित्र येऊन बसला, नमस्कार केला आहे, कोणी पाहुणा आला आहे, नमस्कार केला, हे त्याला का म्हणजे डोळ्यांनी जरी त्याला पाहिल्यासारखं वाटत असलं तरीही त्याला कोणीतरी आला आहे, आपल्याजवळ बसला आहे, नमस्कार करतो आहे, आपल्याला बोलतो आहे, काहीतरी मागतो आहे, हे त्याला काही कळत नाही. डोळे तर पाहत असतात पण तरी त्याला दिसत नाही. का दिसत नाही? त्याला त्याचं का ज्ञान होत नाही? कारण वृत्ती डोळ्याच्या द्वारा त्याच्याकडे गेलेली नसते. फक्त डोळ्याने बघितलेलं असतं, फक्त डोळे गेलेले असतात, परंतु वृत्ती मात्र त्या वज्राच्या आकाराची झालेली असते, प्यादीच्या आकाराची झालेली असते, उंटाच्या हत्तीच्या आकाराची झालेली असते, आहे का नाही? आणि तिथं एकाग्रवृत्ती झाली, वृत्ती तिकडचा गेलेली नाही, म्हणून त्याचं ज्ञान होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे
वृत्ती तिकडं गेलेली नसल्यामुळं लक्षामध्ये त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारं जे अज्ञानाचं आवरण त्या अज्ञानाचं आवरण गेलंच नाही, नष्ट झालंच नाही. म्हणून डोळ्यांनी बघूनसुद्धा त्याला ती वस्तू दिसत नाही. नुसत्या डोळ्यांनी वस्तूचं ज्ञान होत नाही. कारण नुसते डोळे काय करतील? डोळे जरी गेले तिथं तरी अज्ञानाचं आवरण नष्ट करण्याकरता वृत्ती लागते. अज्ञानाचं आवरण गेल्याशिवाय त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. आणि अज्ञानाचं आवरण नष्ट कोण करत असते? वृत्ती करत असते. आपण रस्त्याने चाललो, रस्त्याने जात असताना आपल्या डोक्यात काहीतरी विचार असतात, वृत्ती त्या विचारात अशी रंगलेली असते. आणि आपण पुढं असं गेलो की पुढून एक माणूस विचारतो आपल्याला, ओ ते तिकडं रस्त्याने ह्या रस्त्याने आले ना तुम्ही? हो आलो. हा माणूस गेला का हो? काय नो काय म्हणतो? काय नो तुम्ही तिकडून आले ना, सांगा ना गेला का नाही? पण त्याला सांगता येतो का? मग तो तिकडून आलेला नाही का? मग डोळे बंद करून आला का? मग डोळे उघडे ठेवून जर आलेला असेल तर मग रस्त्याने येताना तो माणूस गेला असेल तर डोळ्याचा त्याचा संबंध झाला असेल का नाही? पण ह्यानं पाहिला का? तो माणूस गेला की नाही ह्याला कळला का? कळलं नाही. का कळलं नाही? डोळ्यांनी जरी पाहिलेला असला तरी वृत्ती डोळ्याद्वारे त्याच्याकडे गेलेली नव्हती ना. वृत्ती विचारात रंगलेली होती दुसरीकडंच. वृत्ती गेल्याशिवाय त्या पदार्थावरचं अज्ञानाचं आवरण नष्ट होत नाही. प्रकाशाने जरी अंधकाराचं आवरण नष्ट केलं, काय? प्रकाशाने जरी अंधकाराचं आवरण नष्ट केलं तरी त्याच्यावर जे दुसरं आवरण असतं अज्ञानाचं, ते आवरण नष्ट करण्याकरता इंद्रियाच्या द्वारा वृत्ती तिथं जावी लागते. आणि वृत्ती तिथं गेली की मग ती वृत्ती काय करते? अज्ञान त्याच्यावरचं घालवते, अज्ञानाचं आवरण. आणि मग अज्ञानाचं आवरण घालून, ऐका, वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची होते. त्या पदार्थावर असलेलं जे अज्ञान असतं ते अज्ञान तेवढं ती बाजूला करते. आणि मग तदाकार झालेली जी वृत्ती असते त्या वृत्तीचा चिदाभास असतोच. मग तो चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. अलग लक्षामध्ये समजलं का? म्हणजे समजा घट आहे समोर, घट असल्यानंतर घटापर्यंत वृत्ती जाते. म्हणजे प्रकाशाचं साह्य घेऊन घटापर्यंत जाते. कारण प्रकाशाचं साह्य का? कारण अंधार असल्यामुळं अंधाराला घालवण्यासाठी प्रकाश लागतोच. प्रकाशाचं साह्य असल्यामुळं अंधाराचं आवरण गेलं आणि अंधाराचं आवरण गेल्यामुळं प्रकाशाचं साह्य असल्यामुळं वृत्तीला घटापर्यंत जाता आलं. घटापर्यंत वृत्ती गेली की त्या घटावर जे अज्ञानाचं आवरण आहे ते अज्ञानाचं आवरण नष्ट करण्याकरता वृत्ती तदाकार होते, घटाकार होते. घटाकार वृत्ती झाली की त्याच्यावरचं अज्ञान वृत्ती घालवते. आणि अज्ञानाचं आवरण वृत्तीनं घालवलं की तदाकार झालेल्या वृत्तीमध्ये जो चिदाभास असतो तो चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. असं पदार्थाचं ज्ञान होत असतं. हा घट आहे, हा पट आहे, ही खुर्ची आहे, हा माणूस आहे, हे झाड आहे, हे आपल्याला जी ज्ञान होत असतात हे अशाच पद्धतीने ज्ञान होत असतात. पण अंधाराचं आवरण जातं, अज्ञानाचं आवरण नष्ट होतं. हा प्रकार फार अल्प काळात होत असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. पण सगळा प्रकार असा घडत असतो. कळलं का? समजत आहे का? मग शिष्य म्हणलं, महाराज कळलं मला आता ज्ञान कसं होतं पदार्थाचं. ते पदार्थाचं ज्ञान कसं होत असतं, पदार्थाच्या ज्ञानाची रीती मला समजली. मग आता रज्जूवर सर्प कसा उत्पन्न होतो, अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती कशी होते, मिथ्या पदार्थाची उत्पत्ती कशी होते ती तुम्ही सांगणार होते. ते सांगण्यासाठीच मला तुम्ही पदार्थाची ज्ञानाची विधी सांगितली होती. सांगा आता मला अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती कशी होती. मग श्रीगुरू सांगायला लागले, हे बघ शिष्या, तुझं लक्ष आहे का? लक्ष आहे तुझं माझ्याकडं? नीट ऐक जरा. काय असतं, माणूस ज्या वेळेला रस्त्याने चाललेला असतो त्यावेळेला समोर रज्जू पडलेली असते. काय असते? रज्जू पडलेली असते. त्याच्या अंतःकरणाची वृत्ती, चिदाभासानं युक्त असलेली अंतःकरणाची वृत्ती नेत्राच्या द्वारा बाहेर येते. नेत्राच्या द्वारा बाहेर, समजू लागला ना विषय तुम्हाला? नेत्राच्या द्वारा बाहेर येते. बाहेर आल्यानंतर बाहेरची परिस्थिती अशी असते
की एकदम गडद अंधकारही नसतो आणि एकदम स्पष्ट प्रकाशही नसतो, समोर दोरी पडलेली असते. जर स्पष्ट प्रकाश असता तर त्या प्रकाशामध्ये स्पष्ट प्रकाशाच्या साह्याने वृत्ती तिथपर्यंत गेली असती आणि वृत्तीतल्या चिदाभासानं ही दुरी आहे असं ज्ञान करून दिलं असतं. कळतं आहे का मी काय म्हणतोय ते? दुरी तिथपर्यंत गेली असती, दुरी त्याच्या आकाराची झाली असती, आपलं काय वृत्ती दुरीपर्यंत गेली असती आणि वृत्ती दोरीच्या आकाराची झाली असती आणि त्या दोरीच्या आकाराची होऊन त्या दोरीवरचं अज्ञान तिनं घालवलं असतं आणि त्या वृत्तीतला चिदाभासानी त्या दोरीचं ही दोरी आहे इयम रज्जुः असं ज्ञान करून दिलं असतं. हे कळलं तुला? पण भानगड काय होती, प्रकाश स्पष्ट असता, उजेड चांगला भरपूर असता तर हे सगळं घडलं असतं. पण उजेड भरपूर नसतो, म्हणावा तसा उजेड नसतो. मग एकदम अंधकार असतो का? नाही, एकदम अंधकार असता तर वृत्ती तिथपर्यंत गेलीच नसती, काहीच तिला दिसलं नसतं, फक्त अंधारच दिसला असता. नुसता अंधार पण तिला दिसत नाही, थोडा थोडा अंधार असतो आणि थोडा थोडा उजेड असतो. मंद अंधकार असतो. कसा? मंद अंधकार असतो. त्यामुळं वृत्ती तिथपर्यंत जाते. ऐका, वृत्तीला प्रकाशाचं पुरेपूर साह्य नाही. जर पुरेपूर साह्य असतं, परिपूर्ण साह्य असतं तर त्या प्रकाशाने अंधार सगळा घालवला असता, अंधाराचं आवरण सगळं नष्ट केलं असतं. पण अंधाराचं सगळं आवरण नष्ट केल्या जात नाही आणि ही चिदाभासाने युक्त असलेली अंतःकरणाची वृत्ती नेत्राच्या तळाबाहेर तर आलेली असते. लक्षात आलं का? पण पुरेपूर प्रकाशाचं साह्य नसतं, थोडासा प्रकाश असतो आणि त्या थोड्याशा प्रकाशाच्या साह्याने ऐका वृत्ती त्या रज्जूपर्यंत जाते. नीट लक्षात घ्या. विषय समजू लागला का? विषय काय म्हणतो मी ते? थोडासा प्रकाश असतो आणि त्या थोड्याशा प्रकाशाच्या साह्याने वृत्ती तिथपर्यंत जाते. लक्षात आलं का? कुठपर्यंत? रज्जूपर्यंत जाते. त्या दोरीपर्यंत वृत्ती जाते. दोरीपर्यंत गेल्याच्या नंतर त्या वृत्तीला जर पूर्ण प्रकाश साह्य असता, पुरेसा प्रकाश जर साह्य असता तर त्या वृत्तीनं त्या दोरीवरचं आवरण घालवलं असतं आणि मग ती ही रज्जू आहे असं ज्ञान झालं असतं. परंतु परिपूर्ण म्हणजे तसा पुरेसा प्रकाश साह्य नसल्यामुळं वृत्ती तिथं जाते, पण त्या वृत्तीला त्याच्यावरचं जे अज्ञानाचं आवरण आहे ते अज्ञानाचं आवरण घालवता येत नाही. अज्ञान वृत्तीकडून नष्ट केल्या जात नाही. का? तर तिला पुरेपूर प्रकाशाचं साह्य लागत असतं. जेवढा प्रकाश लागतो तेवढा प्रकाशाचं साह्य तिला नसतं. समजतंय का? वृत्तीला जेवढा प्रकाशाची साह्यता पाहिजे तेवढा प्रकाश तिला साह्यक नसतो. त्यामुळं अज्ञानाचं आवरण ती वृत्ती नष्ट करू शकत नाही. ते दोरीचं अज्ञान तसंच तिथं कायम राहतं. लक्षात आलं? आणि मग त्या अज्ञानामध्ये दोरीच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये विकार निर्माण होतो. काय होतो? विकार निर्माण होतो. त्याच्यात क्षोभ निर्माण होतो. क्षोभ, त्या अज्ञानात क्षोभ होतो आणि क्षोभ होऊन त्या अज्ञानातून सर्पाची उत्पत्ती होते आणि हा सर्प आहे असं दिसायला लागतं. कळलं का? काय सांगितलं मी? अज्ञानात क्षोभ निर्माण झाला आणि त्या अज्ञानात क्षोभ निर्माण होऊन सर्प उत्पन्न झाला. आता हा उत्पन्न झालेला साप सत्य म्हणता येतं का? नाही म्हणता येत. का नाही म्हणता येत त्याला सत्य? दोरीचं ज्ञान झालं की त्याचा बाध होतो म्हणून त्याला सत्य म्हणता येत नाही. मग असत म्हणा की त्याला असतही म्हणता येत नाही. का? तर सर्प दिसायला लागला की म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. असं दोरीच्या ठिकाणी सतासतन विलक्षण असणाऱ्या अनिर्वचनीय सर्पाची ती अज्ञानापासून उत्पत्ती होते. समजलं का? काय समजलं नाही याच्यातलं? समजलं मी काय म्हणलं ते? अजून एकदा सांगू का? समोर दोरी पडलेली असते
अंतःकरणाची चिदाभासयुक्त जी वृत्ती असते नेत्राद्वारा बाहेर निघते. बाहेर अंधार, एकदम गडद अंधकारही नसतो आणि भरपूर प्रकाशही नसतो. त्यामुळं वृत्ती प्रकाशाच्या साईन तिथपर्यंत जाण्यापुरता तिला प्रकाश असतो म्हणून तिथपर्यंत जाते. पण अंधाराचं आवरण सगळं नष्ट करील असा एवढा प्रकाश नसतो म्हणून अंधकाराचं सगळं आवरणही नष्ट होत नाही आणि वृत्ती तिथं जाते. पण वृत्तीला पुरेसा प्रकाशाचं साह्य नसल्यामुळं दुसरं जे आवरण आहे अज्ञानाचं ते पण नष्ट होत नाही. आणि अज्ञानाचं आवरण नष्ट न झाल्यामुळं त्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होऊन मग अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती होते. त्याला अनिर्वचनीय का म्हणायचं तर त्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या सर्पाला सत्य म्हणताच येत नाही. का? बाधित होतो. दोरीचं ज्ञान झालं की त्या सर्पाचा बाध होऊन जातो म्हणून त्याला सत्य म्हणता येत नाही. आणि प्रतीती येते म्हणून त्याला असतही म्हणता येत नाही. असं स्वतःहून विलक्षण असणाऱ्या अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती होते आणि हा सर्प आहे अशी त्याची प्रतीती येते. कळलं? सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार असा आहे. हे शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगितलं. मध्ये एक शंका घेतली. ती शंका अशी घेतली. कुठे घेतली शंका तुम्हाला सांगू का? काय सांगितलं इकडं बघा. दोरीच्या ठिकाणी अज्ञान असतं म्हणून सांगितलं का नाही? काय कुठं असतं? दोरीच्या ठिकाणी काय असतं? असतं म्हणून सांगितलं का नाही? अंधाराचं आवरण असतं आणि अज्ञानाचं आवरण असतं. ते अज्ञान कुठं असतं? दोरीच्या ठिकाणी असतं म्हणून सांगितलं होतं का नाही? अगोदर ही जी ज्ञानाची सर्प उत्पत्तीची प्रक्रिया ध्यान ठेवा. मी काही सांगितली ती. मधल्या शंकेचं एवढं काही ध्यान नका ठेवू. शंका वगैरे ती शंका घेतली तिथं समाधानी केलं पुन्हा पुढं सांगितलं ते सगळं प्रक्रिया उत्पत्तीचा प्रकार सांगितलेलाच आहे. प्रकार फक्त मी सांगितलेला ध्यानात ठेवा. असा सर्प तिथं उत्पन्न होतो. शंका सांगतो मध्ये घेतलेली आणि तिचं समाधान मी होऊन जातं तुमचं. शंकामध्ये अशी काढली त्यांनी एक, म्हणजे मध्यंतरीच आहे ती. आता हा जो सर्पोत्पत्तीचा प्रकार सांगितला का नाही तुम्हाला मी, अनिर्वचनीय सर्पोत्पत्तीचा प्रकार, हा त्यांनी प्रकार सांगत असताना मध्ये शंका घेतली. मी मध्ये शंका का नाही घेतली? हा प्रकार सांगत असताना तुमचा गोंधळ होऊन जाईल म्हणून सांगितली नाही. एकदम असा एक सगट असा प्रकार उत्पत्तीचा सांगितला की लक्षात येतं लगेच. आता मधली शंका त्यांनी काय घेतली ती सांगतो तुम्हाला. शंका अशी घेतली की यांनी सांगितलं शिवगुरूंनी की पदार्थाच्या ठिकाणी दोन आवरण असतात. एक अंधाराचं आवरण असतं आणि दुसरं अज्ञानाचं आवरण असतं. दोरीच्या ठिकाणी सुद्धा अज्ञानाचं आवरण आहे का नाही? आहे का नाही आवरण? ती कुठं आहे? दोरीच्या ठिकाणी. असं जे म्हटलं तिथं शंका अशी घेतली की दोरीच्या ठिकाणी अज्ञान कसं काय राहील? दोरीच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही अशी शंका आहे. का शंका घेतली ते सांगतो तुम्हाला. शंका घेण्याचं कारण असं आहे की वेदांत मतामध्ये फक्त एक आत्मा, परमात्मा, ब्रह्म हे सत्य आहे. समजते ना तुम्हाला? बाकी सगळं मिथ्या आहे. ते जड आहे, जड. आणि आत्मा चेतन आहे, चैतन्य स्वरूप आहे. लक्षात आलं का? बाकी सगळं जड आहे आणि अज्ञानसुद्धा जडच आहे. म्हणून सगळ्या अज्ञानाला आणि सगळ्या जड पदार्थाला अधिष्ठान फक्त चैतन्यच असते. म्हणजे आत्मा ब्रह्मच असते. लक्षात आलं का? काय असते? चैतन्य हे अधिष्ठान असते. चैतन्य तर व्यापक आहे सगळीकडं. चैतन्य कसं आहे? व्यापक आहे. सगळ्या पदार्थाला अधिष्ठान. जगातला कुठलाही पदार्थ आणि त्या पदार्थाला कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाला अधिष्ठान कोण असते? चैतन्य असते. मग तुम्ही ते अज्ञान दोरीवर आहे असं कसं काय म्हणायला लागले? अज्ञानाला अधिष्ठान तर चैतन्य असते. दोरी तर जड आहे. दोरी कशी आहे? जड. ती रज्जू जड आहे. ती कसं काय त्या अज्ञानाला अधिष्ठान होईल? अज्ञानाला अधिष्ठान दोरी होईल का? होऊच शकत नाही. एक जड पदार्थ दुसऱ्या जड पदार्थाला अधिष्ठान नसतो. लक्षात आलं का? दोरी म्हणजे ती रज्जू अज्ञानालाही अधिष्ठान असू शकत नाही आणि सर्पालाही अधिष्ठान असू शकत नाही. कारण सर्प जसा जड आहे, दोरी जशी जड आहे, सर्प जसा जड आहे, ते अज्ञान जसं जड आहे, तसं दोरीसुद्धा कशी आहे? जडच आहे.
एक जड पदार्थ दुसऱ्या जड पदार्थाला अधिष्ठान असू शकत नाही, हा वेदांताचा सिद्धांत आहे. मग सगळ्या जड पदार्थांना अधिष्ठान जे असतं ते कोण असतं? चैतन्य असतं. मग सगळ्याला अधिष्ठान चैतन्य आहे, म्हणून त्या अज्ञानाला अधिष्ठानसुद्धा काय आहे? चैतन्यच आहे. मग तुम्ही दोरी अधिष्ठान आहे असं कसं म्हणता? ही शंकामध्ये उपस्थित केली. मग त्याचं उत्तर असं सांगितलं की त्याचं उत्तर असं आहे, हे बघा, चैतन्य तर व्यापक आहे. चैतन्य तर कसं काय? व्यापक आहे. पण दोरी जेवढ्या देशात आहे, ऐका, दोरी जेवढ्या देशात आहे तेवढ्या देशामध्ये असणारं जे चैतन्य, तेवढ्या चैतन्याबद्दल जर बोलायचं झालं तर शास्त्रामध्ये अशी परिभाषा आहे की दोरी जेवढ्या देशात राहते तेवढ्या देशामध्ये असणाऱ्या चैतन्याला, म्हणजे रज्जू जेवढ्या देशामध्ये राहते तेवढ्या देशामध्ये असणाऱ्या चैतन्याला रज्जू उपहित चैतन्य असं म्हणावं, किंवा असं म्हणण्याचं शास्त्रामध्ये काय आहे? पद्धत आहे. रज्जू जेवढ्या देशात आहे तेवढ्या देशामध्ये चैतन्य तर सगळीकडेच आहे ना, मग तेवढ्या चैतन्याला काय म्हणायचं? त्याला रज्जू उपहित चैतन्य म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. मठ जेवढ्या देशात आहे तेवढ्या देशामध्ये असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याला म्हणायचं मठ उपहित चैतन्य. समजतंय का? घट जेवढ्या देशामध्ये आहे तेवढ्या देशामध्ये असणारं जे चैतन्य त्याला म्हणायचं घट उपहित चैतन्य. समजतंय का? हां, मग तसं रज्जू जेवढ्या देशात आहे तेवढ्या देशामध्ये असणारं जे चैतन्य त्याला म्हणायचं रज्जूपहित चैतन्य, आणि ते रज्जूपहित चैतन्य हे त्या अज्ञानाला अधिष्ठान असतं. कोण अधिष्ठान असतं? हां, म्हणजे दोरीवर सर्प जो भासतो, ज्या अज्ञानामुळं भासतो ते अज्ञान त्या रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असतं. कुणाच्या आश्रित असतं? रज्जू ज्या देशात आहे त्या देशामध्ये असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याला म्हणतात रज्जूपहित चैतन्य. त्या चैतन्याच्या आश्रित ते अज्ञान असतं आणि त्या अज्ञानापासून सर्पाची उत्पत्ती होते. पण मग रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास झाला असं कसं काय म्हणतात? किंवा ते अज्ञान रज्जूच्या ठिकाणी असं कसं काय म्हणतात? तसं म्हणण्याचं कारण रज्जू जेवढ्या देशामध्ये आहे ते चैतन्य मी तेवढ्याच देशामध्ये आहे, म्हणून सहज सहज असं वरवरच्या दृष्टीनं, ढोबळ दृष्टीनं रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भास झाला म्हणतात, किंवा ते अज्ञान रज्जूच्या ठिकाणी आहे म्हणतात. पण ते असतं कुणाच्या ठिकाणी? रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी ते अज्ञान असतं. पण रज्जूच्या ठिकाणी अज्ञान आहे असा व्यवहार केला जातो बोलताना. आणि मग असं असणारं रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान, ते अज्ञान नष्ट होत नाही. का नष्ट होत नाही? वृत्ती तिथपर्यंत गेली, पण वृत्तीनं अज्ञान जाण्यासाठी तिला जे प्रकाशाचं साह्य लागत होतं ते साह्य नसल्यामुळं ते अज्ञान तसंच राहतं, आणि त्या तसंच राहिल्यामुळं त्या अज्ञानात क्षोभ निर्माण होऊन तिथं सर्पाची उत्पत्ती होते. आणि तो उत्पन्न झालेला सर्प तो सतही नसतो आणि असतही नसतो, म्हणून त्याला अनिर्वचनीय अशा प्रकारचं म्हटलं जातं. नाही कळू लागलं? नाही कळू लागलं का? हां, हो म्हणत नाही कोणी, नाही म्हणत नाही, काय कळलं का? तर हो बी म्हणत नाही, नाही म्हणत नुसतेच बघते माझ्याकडं. हां, चला आता वाचून घेतो. हेच मी सांगितलं, हाच प्रकार आहे सगळा इथं. बघा, अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार दिसलं का? हेच ना आता वेडिंग. बघा आता रज्जूवर ज्यावेळी सर्पाचं भान होतं, ऐका, रज्जूवर ज्यावेळेला सर्पाची प्रतीती येत असते, सर्पाचं भान होत असतं, त्यावेळी काय प्रकार होतो तो आता सांगतो. प्रथम अंतःकरणाची वृत्ती चक्षुरिंद्रियाच्या द्वारा, चक्षु म्हणजे नेत्र बरं का, नेत्र इंद्रियाच्या द्वारा बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडलेली असते त्या ठिकाणापर्यंत जाते. रज्जूवरील अंधकाराचं आवरण निवृत्त होण्यासाठी जितक्या प्रकाशाची आवश्यकता आहे
तितका प्रकाश अंतःकरण वृत्तीला साह्य नसतो. अगदी निबिड अंधकारही नसतो. निबिड अंधकार असता तर अंतःकरण वृत्ती रज्जूपर्यंत पोचलीच नसती व त्या चिदाभास युक्त वृत्तीला फक्त निबिड अंधकारच पाहिला असता, आहे की नाही. असो, वृत्ती रज्जूपर्यंत गेली, वृत्ती रज्जूपर्यंत गेलेली आहे म्हणून तिला प्रकाशाची काय आहे, साह्यता आहे. पण रज्जूवरील सर्व अंधकाराचं आवरण नाहीसं करील असा पूर्ण प्रकाश आहे का? अंधकाराचं सगळं आवरण नष्ट होईल रज्जूवरचा असा पुरेसा प्रकाश नाही. पूर्ण प्रकाश जर असता तर रज्जूचं रज्जूरूपानं स्पष्ट भान झालं असतं, कळलं का? जर पुरेसा प्रकाश असता तर रज्जूचं रज्जूरूपानं भान झालं असतं का नाही? झालं असतं. निबिड अंधकारही नाही, पूर्ण प्रकाशही नाही, फक्त मंद प्रकाश आहे आणि त्या मंद प्रकाशानं ही रज्जू आहे असं ज्ञान होत नाही, कळलं का? ही रज्जू ज्ञान होतं का? ज्ञान होत नाही. फक्त तिचं सामान्य ज्ञान होतं. कसं? इदम रूपानं हे काहीतरी आहे असं ज्ञान होतं. फक्त वृत्ती तिथपर्यंत गेलेली असते आणि वृत्ती तिथपर्यंत गेलेली असल्यामुळं हे काहीतरी आहे असं फक्त त्या वृत्तीला कळतं. काय आहे हे रज्जू आहे असं कळत नाही. हे काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान होतं, इदम रूपानं ज्ञान होतं. बघा, फक्त इदम म्हणजे हे या ठिकाणी काहीतरी पडलेलं आहे असं रज्जूचं सामान्य ज्ञान होतं. आता असं पहा, काय पहा, अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेलेली आहे. अंतःकरण वृत्ती कुठे गेली? रज्जूच्या जवळ गेलेली आहे. तिचं काम रज्जूवरील अज्ञानाचं आवरण नाश करण्याचं आहे. आता अंतःकरण वृत्तीचं काम काय असतं? अज्ञानाचं आवरण नष्ट करणं हे अंतःकरण वृत्तीचं काम असतं. परंतु वृत्ती तिथपर्यंत जरी गेलेली असली तरी योग्य प्रकाशाचं तिला साह्य नाही म्हणून रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. म्हणून रज्जूवर जे अंधाराचं आवरण ते बी जात नाही आणि अज्ञानाचं आवरण ती पण वृत्तीला साह्य पुरेसं प्रकाशाचं साह्य नसल्यामुळं वृत्ती ती अज्ञानही नष्ट करू शकत नाही. अज्ञानाच्या आवरणाचा नाश केला जात नाही. यामुळं रज्जूच्या विशेष रूपाचं अज्ञान कायम तिथं राहतं. लक्षामध्ये कायम आहे तिथं. लक्षात आलं का? रज्जूचं जे विशेष रूप ते विशेष रूप कळत नाही म्हणजे विशेष रूपाचं काय आहे? अज्ञान आहे, ते तिथं राहिलेलं असतं. वास्तविक पाहिलं, आता इथं शंका आली बरं काही, आणि त्या अज्ञानापासून क्षोभ निर्माण होतं, पुढं सांगणार आहे. क्षोभ निर्माण होऊन सर्प निर्माण होतो, एवढंच आहे. पण मध्ये आता शंका आली आहे. वास्तविक पाहिलं तर अज्ञान जड रज्जूच्या आश्रित म्हणता येणार नाही. जड असणारी जी रज्जू त्या जड रज्जूच्या आश्रित ते अज्ञान आहे असं म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? कारण वेदांत मतामध्ये सर्व व्यावहारिक पदार्थाला ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे आणि त्या ब्रह्मचैतन्याच्या आश्रित त्रिगुणात्मक काय आहे? अज्ञान आहे. त्या चैतन्य आश्रित अज्ञानालाच माया, प्रकृती, अविद्या वगैरे वगैरे नाव आहेत. सर्व पदार्थांना चैतन्य अधिष्ठान आहे. सगळ्यांनाच अधिष्ठान कोण आहे? चैतन्य अधिष्ठान आहे. असं म्हटलं म्हणजे रज्जूला सुद्धा चैतन्याचं अधिष्ठान आहेच. रज्जूला सुद्धा अधिष्ठान कोण आहे? चैतन्याचं आहे. मग ज्या पदार्थाच्या ठिकाणचं फक्त चैतन्याचं ज्ञान करून द्यायचं असतं, ऐका, जो पदार्थ असतो त्या पदार्थाच्या ठिकाणचं फक्त चैतन्य सांगायचं आहे, चैतन्याचं ज्ञान करून द्यायचं आहे. मग त्या पदार्थाला उपाधी मानायचं आणि त्या पदार्थाला उपाधी मानून मग घट उपहित चैतन्य, पट उपहित चैतन्य असं समजुतीकरता म्हणण्याची शास्त्रकारांची काय आहे? पद्धत आहे. मग त्याप्रमाणे अज्ञानाचं आवरण वास्तविक रज्जूच्या ठिकाणी नाही, ते रज्जूपै चैतन्याच्या ठिकाणीच आहे. कळलं का? अज्ञान आणि अज्ञानाचं आवरण ते कुठं आहे? रज्जूच्या ठिकाणी नाही, ते कुणाच्या आश्रित आहे? रज्जूपै चैतन्याच्या ठिकाणी ते अज्ञान राहतं आणि त्या चैतन्यालाच ते आवरण करतं. कोण? ते अज्ञान. आवरण कोणाच्या ठिकाणी आहे? रज्जूपै चैतन्याच्या ठिकाणी. परंतु रज्जू आणि चैतन्य म्हणजे रज्जूपै चैतन्य एकाच देशात आहेत म्हणून रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला जातो. कळलं का? म्हणून एका देशातच असते रज्जू आणि रज्जूपै चैतन्य एका देशात असतात म्हणून ते अज्ञान कुठं आहे? रज्जूपै चैतन्य. एवढं अवघड म्हणण्यापेक्षा रज्जूच्या ठिकाणी असं म्हणतात लोक. कळलं का? आहे कुठं? रज्जूपै चैतन्य ठिकाणी. म्हणतात कुठं? रज्जू ठिकाणी. एवढंच काय ते. हां हां आता कुठपर्यंत आलं आपलं? आता हे मध्ये शंकेचं समाधान झालं. मध्ये शंका आली समाधान बी केलं. विषय कुठपर्यंत आलता?
की वृत्ती तिथपर्यंत गेली, थोडंसं प्रकाशाचं साह्य असल्यामुळे वृत्ती तिथपर्यंत गेली, पण त्या रज्जूपर्यंत जाऊनही ही रज्जू आहे असं ते वृत्ती ज्ञान होत नाही. का ज्ञान होत नाही? कारण अंधार पूर्ण गेलेला नसतो, प्रकाशाचं पूर्ण साह्य नसतं, त्यामुळं अंधार जात नाही आणि अंधार न गेल्यामुळं त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही, म्हणजे रज्जूचं ज्ञान होत नाही. कळलं का? बरं, वृत्ती तिथं जाऊनही तदाकार होऊनही ती वृत्ती आवरणही घालवीत नाही, अज्ञानाचं आवरणही घालवीत नाही. का? कारण तिला पुरेसा प्रकाशाचं साह्य नसतं, म्हणून ते अज्ञान तिथं त्या पुरेसं प्रकाशाचं साह्य नसतं, त्यामुळं ही रज्जू असं ज्ञान होत नाही. फक्त वृत्ती तिथपर्यंत गेलेली असते, तिच्या आकाराचे पदार्थाच्या आकारात झालेले असते, म्हणून फक्त हे काहीतरी पडलेलं आहे असं सामान्य ज्ञान होतं, इदमरूपानं ज्ञान होतं. पण ही दोरी असं ज्ञान होतं का? नाही. म्हणजे विशेष रूपाचं ज्ञान होत नाही, विशेष रूपाचं अज्ञान तिथं कायमचं असतं. आणि मग ते विशेष रूपाचं जे अज्ञान आहे, दोरीच्या विशेष रूपाचं अज्ञान, मग ते जे अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होतो आणि त्या अज्ञानात क्षोभ निर्माण होऊन तिथं सर्पाची उत्पत्ती होते. बघा, मंद अंधकारामुळं रज्जूपै चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीनं नाश होत नाही. कळलं का? मंद अंधकार असतो आणि त्या मंद अंधकाराच्या योगानं रज्जूपै चैतन्याच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान, दोरीच्या ठिकाणी नाही, दोरीच्या उपहित चैतन्याच्या ठिकाणी, कळलं का, त्याच्या ठिकाणी ते अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा वृत्तीनं नाश होत नाही. मग त्या अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ होऊन, ते जे अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये क्षोभ होतो आणि क्षोभ होऊन म्हणजे विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्परूपानं परिणामाला प्राप्त होतं. कळलं का? सर्परूपानं ते परिणामाला प्राप्त होतं. जसं दुधाचं दही होतं तसं त्या अज्ञानाचा साप होतो, परिणाम होतो त्याचा. कळलं का? दुधाचं काय होतं? दही होतं का नाही? दुधाचं दही होतं म्हणजे काय? त्याच्यातून दुसरं उत्पन्न होते काय? दूधच दही होतं. तसं ते अज्ञानच सर्परूपानं परिणामाला प्राप्त होतं. समजते का? आता ते अज्ञान कार्य सर्प व्यावहारिक सत म्हणावा तर रज्जुज्ञानानं त्याचा बाध होतो, म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. कळलं का? जर वंद्यापुत्राप्रमाणे असत म्हणावं तर प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून त्याला असतही म्हणता येत नाही. याकरता त्या सर्पाला सतासतवन विलक्षण आणि वचनीय म्हणणं भाग आहे, दुसरा मार्गच नाही. याचप्रमाणे शिंपीच्या ठिकाणी रूप, आता हे जसं सर्पाचं सांगितलं तसंच शिंपीच्या ठिकाणी रूपाचा अध्यास होतो. शुक्तीचं ज्ञान होत नाही, विशेष रूपाचं अज्ञान तिथं कायम राहतं. समजते का? आणि त्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होऊन ते अज्ञानच काय होतं? रजताच्या रूपानं, रुप्याच्या रूपानं प्रतीतीला येतं. कळलं का? त्या अज्ञानात क्षोभ निर्माण होऊन ते अज्ञानच रजताच्या रूपाला परिणामाला प्राप्त होतं. स्थाणूच्या ठिकाणी ज्यावेळेला पुरुषाचा भ्रम होतो त्यावेळेला स्थाणूचं अज्ञान असतं आणि त्या स्थाणूचं म्हणजे स्थाणूच्या उपहित चैतन्याच्या ठिकाणी ते अज्ञान असतं आणि ते अज्ञान त्याच्यात क्षोभ निर्माण होऊन तिथं पुरुष रूपाने ते परिणामाला प्राप्त होतं. आणि हा पुरुष आहे, माणूस आहे असं वाटतं तिथं. कळलं का? स्थाणू म्हणजे कळतंय का? काय? खोड. हां. याप्रमाणे शिंपीच्या ठिकाणी रूप किंवा स्थाणूच्या ठिकाणी पुरुष हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अशी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थ उत्पत्तीची रीती मानतात. मग शिष्य म्हणतो, महाराज सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजलं. मग त्याला किती शंका येईल? तुम्हाला येते की एकतरी शंका? आता 4था तरंग चालू, आपला अर्धा झाला आहे, पण आजपर्यंत कोणी एकतरी शंका विचारली का? शंका न येण्याचं कारण आहे तुम्ही उत्तम अधिकारी सगळे. पण त्या शिष्याला शंका येतात. का बरं शंका येतात त्याला? तुमच्या एवढा अधिकार नव्हता ना त्याचा. त्याच्यामुळे तो काय म्हणतो, मला आता सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार कळला हो, सर्प तिथं उत्पन्न कसं झालं कळलं, पण त्याचं ज्ञान कसं काय होतंय? अनिर्वचनीय उत्पत्ती सर्पाची कळली, पण त्या अनिर्वचनीय सर्पाचं ज्ञान कसं होतं? ते ज्ञान कसं होतं ते मला सांगा. बघा, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजलं आणि त्याच्या उत्पत्तीचं साधन सामग्री म्हणजे फक्त रज्जू उपै चैतन्य असेल अज्ञान हेच समजलं लक्षामध्ये. म्हणजे त्याची सामग्री काय आहे?
रज्जूपही चैतन्य आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानापासून तो उत्पन्न झाला साप. म्हणजे अज्ञान एवढीच त्याची सामुग्री आहे, दुसरी काय सामुग्री नाही लागत त्याला. सापाच्या उत्पत्तीला अज्ञान हीच त्याची सामुग्री आहे, हेही कळलं मला. आता सर्पाचं ज्ञान कसं झालं किंवा कसं होतं ते मला तुम्ही सांगा. मग आता सापाचं ज्ञान कसं होतं ते आता उद्या बघू, आहे की नाही. ओम शांती शांती शांती. कुंडली कवर्धहरी विठ्ठल श्री